अजून साडीला इस्त्री नाही केलीस? माझं दात दुखतोय शोभा. मोन्या, तुला सांगते मी, तुझी नाटकं नको आहेत मला. तुझी दाढ दुखू दे ना तर पडू दे, मला त्याचं काही पडलेलं नाहीये. हे घे, आईच्या ब्लाऊजला टिप मार आणि ह्या साडीला इस्त्री कर. रात्री आईचं प्रवचन आहे. मला काय झालं? तुमच्या डोळ्यात पाणी काय? माझा दात दुखतोय भयंकर. असं आहे वय? थांबा, मी ठीक करते. हे काय चाललंय ग? हा, तुला लगेच बरं त्याचा पुळका येतो. तुला ज्या कामासाठी ठेवले ना ती कामं आधी करत जा. जा आवर तिथलं. तू काय बघतोस फोबाडाकडे? जा ना इस्त्री कर. एक काम करून झालं की मी जरा दातांच्या डॉक्टरकडे जाऊन येऊ का? दात दुखतोय? मग काय तो डॉक्टर फुकट काढणार आहे तुझा दात? बाई, त्यांची केवढी असते फी. होय का? माझ्या मैत्रिणीच्या मुलीनी दाताची ट्रीटमेंट घ्यायला ना कर्ज काढलं, कर्ज. बापरे. मग काय सांगतेस? मग मोन्या, मी कर्ज नाही काढणार तुझं दात काढण्यासाठी. कर्ज नाही, पुढच्या महिन्याचा पगार झाला की जाईल डॉक्टरकडे. काय तो तुझा पगार? त्या तुटपुंच्या पगारात काय होणार आहे का? किती आणतोस आणि किती उरतो? त्यापेक्षा ना तू एक काम कर मास्टरड्या, त्या मदनला सांग, पैलवान गडी आहे तो, एक बुक्की मारला ना पडूनच जाईल तुझा दात. नाहीतर असं करणार, सगळेच पाडून घे ना दात. हा, म्हणजे दात दुखते ही तक्रारच राहणार नाही. काय गाय, मग काय करायचं आता? उगीच आपलं घेऊन बसलंय. मला हे घ्या. काय ग? काय ते तुझ्या हातात? लवंग आहे, त्यांची दाढ दुखतीये ना. लवंग? तुझ्या हातात बरी आली का ती लवंग? बरोबर ऐन वेळेला. कशी म्हणजे? घरात असतेच लवंग. नाही असते ग, पण तुला ना बरोबर माहिती असतं बरं का, कोणत्या वेळी काय लागणार, आणि ते बरोबर हिच्या हातात येत असतं बरं का शोभे. हा बरं शोभे, मी जाते खाली, मला बरीच काम आहेत. नाहीतर तुझ्या नवऱ्याचा दात दुखतोय ना, तर त्याच्यावर लक्ष ठेवण्याची काही गरज नाहीये ग. तू येतेस का खाली? मी जाते. हा, ये लवकर. मावशी, काय झालं? अगदी खुश दिसताय. अगं, मला माझ्या ना जावयाचा ससू येतो बघ. मोहन दादांचं काय केलं त्यांनी? काय केलं नाहीये, दात दुखतोय त्याचा म्हणून रडत बसलाय लहान मुलासारखं. असं कोण रडतं का लहान मुलासारखं? आता दात लवकर दुखायचं थांबणार आहे? मावशी हसताय काय? मग दाताचं दुखणं लय वाईट असतं, मी अनुभवलंय. म्हणजे तुझ्याकडे औषध असेलच ना? हो. मग एक काम, तुझ्या दादाला नेऊन दे बरं का, नाहीतर बिनकामाचा तासात बसून राहील दात दुखतोय म्हणून. नाहीतर आळशी आहे मेला. मावशी, मी औषध घेऊन येते. आणा, दे दे. हिला पण आता पुळका यायला लागला मास्टरड्याचा. काय एक एक नग आहेत. आता बघतोयस काय, ती लवंग स्वतःहून उडी मारून तुझ्या तोंडात जाणार आहे. हा, ती म्हणजे दात दुखायचं बंद होईल. माझी दाढ दुखायची थांबली? थांबणारच. दाढ दुखीवर जालीम उपाय हाय लवंग. हा, हो खरं, चला काम संपवून टाकतो. मावशी, काय झालं? मी आहे राहुल. माझी दाढ एकदम दुखायला लागली. म्हणजे काय झालं? काय रे, आईला घाबरतोस माझ्या? शोभावानी, मी कशाला घाबरू? मी आपला दळणाचा डबा घेऊन घरी चाललो होतो. मग ही का ओरडली? काय ग, बरी आहेस ना? अगं माझी ना, माझी दाढ मावशी, काय झालं? दाढ दुखते एकदम अचानक. अगं दाढ. ओरडताय कशाला? हळू सांगा ना मावशी, काय ते? तू कशाला मध्ये मध्ये बोलतो शाण्या? माझी दाढ दुखते. मावशी, ओरडून काय होणार आहे? काय ते नीट सांगा ना, हळूहळू. अरे अरे, माझी दाढ, मला बोलायला बस शोभे, माझी दाढ. हा, हो 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 हो.
देतो देतो. हे लवकर. अगं हो, गरम होत नाहीये. हळूहळू हळूहळू. हो, वेळ. हा मावशी तोंड उघडा ना. हा, अजून उघडा ना. नाही जमत आहे. मावशी तुमच्या भल्यासाठी सांगते ना म्या. तोंड उघडा. नाही जमत. दुखते. ताई तुम्हीच सांगा ना, त्यांच्या चांगल्यासाठी बोलते ना म्या. त्यांना सांगा ना तोंड उघडायला. आई आई भानू सांगते तसं कर ना. उघड ना थोडंसं. ते असं नाही ऐकणार. तुम्ही त्यांचं तोंड उघडा. हा हा बघू. दुखते. सॉरी सॉरी आई आई सॉरी आई 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 सॉरी. हळूहळू कर ना. हळूहळू हळूहळू कर. तोंड उघडा ना. अजून तोंड उघडा ना. हा हा. हा, हा. मावशी अजून उघडा ना. काय झालं? किडली आहे तुमची अक्कल. हा म्हणजे त्यांची अक्कल दाढ किडली आहे. आता सगळं कठीण आहे. कठीण म्हणजे? दाढ किडली ना त्यांची. त्याचं डायरेक्ट कनेक्शन ना अकलेशी असतं. आता ती जर किडली असेल ना तर त्याचा परिणाम त्यांच्या डोक्यावर होणार. ए उगाच बावळटारखं बोलू नकोस. अहो म्या खोटं नाही बोलत आहे. नाही म्हणजे तुम्हाला घाबरवत नाहीये. पण आधीच्या मालकीणीविषयी सांगते म्या. त्यांची पण दाढ अशी किडली होती. तुमच्यासारखीच अवस्था झाली होती. पण नंतर ना त्यांची कीड अजून वाढतच गेली. वेडेसारख्या वागायला लागल्या त्या. त्यांना काय बी सुधरत नव्हतं. ओरडायला लागल्या. इतकं झालं की नंतर रस्त्यावर ओरडत ओरडत बसायला लागल्या त्या. बापरे. हो हो हो. अहो, असं नका बोलू तुम्ही. आधीच त्याचं वय झालंय. दुसरा कुठला तरी त्रास व्हायचा. एक मिनिट थांब. मोन्या तुझी पण दाढ दुखत होती ना? हो ही इथे. मग आता चांगलं कसं बोलायला लागलास? ते त्यांनी दाताखाली लवंग ठेवली ना त्यानंतर बरे झाले. हा लगेच बरी होते? होय. लगेच. मला तुम्ही पाणी पिऊन दाखवा त्यांना. नाही थांबा म्या घेऊन येते. हा? लवंग अशी ठेवली त्याच्याखाली आणि बरं वाटायला लागलं एकदम. खरंच सांगतो. अरे बापरे. हो ग हो हो हो. ठीक आहे. हो. या एकदम बरी झाली बघ. दे दे आईला दे लवंग दे. हा, हे घ्या. हातात कशी आली? ते आता घेऊन आले मी. हा हा हे घे लवंग. हा, ठेव ठेव दाताखाली ठेव. बरं वाटेल. ठेव ठेव ठेव. हा हा हा. बरं वाटतंय ना? अरे देवा. आपण एक काम करूया. आपण दाताच्या डॉक्टरकडे जाऊया. हा दातांच्या डॉक्टरकडे ते लई महाग असतात. तुम्हीच म्हणालात ना. मग घेऊ दे पैसे. माझ्या आईला बरं वाटलं पाहिजे. हा अहो तसं नाही. काय ना मोठे मोठे इंजेक्शन मारतात. विसरलात का? आणि अक्कल दाढेसाठी तर भारीवाले इंजेक्शन टोचतात. काय ना तुमचं तोंड असं उघडतात आणि जर उघडलं नाही ना तर जबरदस्ती तुमच्या तोंडात हात टाकून असं जोरात तोडतात. माझ्या आईला सवय आहे इंजेक्शनची. तू उगाच घाबरवू नकोस तिला. नाही घाबरवत नाहीये. मला माहिती आहे म्हणून सांगते. बाकी काही नाही. तुला कसं माहित? ते काय आहे. मी गावी होते ना तेव्हा दातांच्या दवाखान्यामध्ये काम करायचे. अहो त्याच्यामध्ये असं झोपवतात तुम्हाला आणि मोठी मोठी इंजेक्शन तुम्हाला देतात. आणि एक नाही तर 4 इंजेक्शन तुमच्या तोंडाच्या आत देतात. म्हणून मी सांगते मी मावशींची दाढ ठीक करते. तुला कसं येणार? अहो ताई मालकांचं दुखणं नाही का मी ठीक केलं. दातांच्या दवाखान्यामध्ये राहून राहून ना मी थोडस शिकले. तुमची दाढ मी काढते. अरे वा. अगं बरं झालं. पैसे वाचतील ना. हा 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 काढ काढ काढ. हा तुम्ही टेन्शन घेऊ नका. मला फक्त पक्कड आणि हातोडे द्या. आता आणतो. हा. हा.
अरे मोनीची नाही का धाडस व्यवस्थित केली मग शोभेला माझ्यापासून लांब ठेव. शोभेला माझ्यापासून लांब ठेव. अवम्या तुमची मदत करते ना. तुम्ही मला त्रास देता मग मी बदल्या घेत नाही तुमचा. नाही शोभे शोभे नको नको मला तुझ्या मदतीची गरज नाही. शोभे तिला लांब ठेव. आता तुम्हाला माझ्यावर विश्वासच नाही तर मी काय करू. ताई मग मला नंतर सांगू नका मी मदत नाही केली म्हणून. पण दाढीचं दुखणं ना लय वाईट. कित्येक जणांनी आत्महत्या पण केली आहे दाढीचं दुखण्याला कंटाळून म्हणून. आई तिला लांब ठेव. तिला लांब ठेव. आधी बाहेर काढ. अगं ऐक ना भानुजी म्हणते ना ते करून घे मी आहे ना तुझ्या जवळ. शोभे नाही तिला बाहेर काढ आधी. मला नको मला नको नको शोभे नको तिला बाहेर काढ. तिला बाहेर काढ. ए मी काय म्हणतो दात मजबूत होण्याच्या गोष्टींचा नवीन बिझनेस करू काय. अरे मी आपलं विचारलं रे. अरे अजून किती दगडांवर पाय ठेवणार आहे. एक तरी गोष्ट धड कर ना. तसं नाही रे एक्सपिरियन्स घेतोय मी. कसला डोंबलाचा एक्सपिरियन्स. अजून 2-4 वर्षांनी ना रिटायर होऊन पेन्शन घ्यायचं वय होईल तुझं. एक्सपिरियन्स घेतोय. समीर भाऊजी तुमच्याकडे दात दुखीवर औषध आहे का. अंजू काय झालं. नाही मला काही नाही झालंय मोहन दादांना झाले. त्यांचा दात दुखतोय. मोहण्याचा दात दुखतोय. नाही 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 त्यानं मावशींसाठी मागवलं असणार त्यांची दाढ दुखते. नाही मावशी मला स्वतः म्हणाल्या की त्यांचा दात दुखतोय मोहन दादांचा. हो बहिणी कुठे चाललाय. समीर भाऊजी बरं आलं तुमच्याकडेच निघाले होते. हा बोला. ते दात दुखतो ते थांबण्यासाठी तुमच्याकडे आहे का औषध. अरे वा वहिनी चक्क तुम्ही आलात मोहन दादांसाठी. त्यांना काय दाढ भरली आहे. मी आईसाठी आली आहे. आईची दाढ दुखतीये. बोललो होतो ना. आणि मोहन दादा ते बरे आहेत. आईसाठी काहीतरी करायला हवं. तिनं बिचारी हैराण झाली खूप दुखते. करा ना काहीतरी आहे का औषध. बहिणी तुम्ही काय काळजी करू नका. ए चला रे आपण वर जाऊया. चला चला बघूया वर जाऊन. मावशी हो अचानक कशी दुखायला लागली दाढ. ए सम्या ए अरे दुख नाही ना ते नोटीस देऊन येणार आहे. मोन्या तुझी पण दाढ दुखत होती ना. हो पण आता बरी झाली. बरं झालं. काय आहे घरात 2-2 पेशंट असले ना तर त्यांना सांभाळताना बिचारा भानूला खूप त्रास झाला असता. ओ समीर भाऊजी आता फक्त आईचा विचार करूया. हा तिचं प्रवचन आहे चाळीत लक्षात आहे ना. हो 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 बरोबर पण काय करायचं काय म्हणजे कुणाकडे काय उपाय आहे का. अरे मोन्या मी सांगतो ना. लोखंडावर दात घासायचे म्हणजे कसं दाढदुखी कायमची बंद होते असं म्हणतात. लोखंडावर दात कसे घासणार म्हणजे. मग दातावर लोखंड घासायचं. नको 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 काहीतरी भलतं सलतं व्हायचं. काहीतरी घरगुती उपाय सुचवा ना. अक्कल दाढ दुखत असेल तर चांगला दात काढून तो तुळशीच्या कुंडीत ठेवायचा म्हणजे बरं वाटतंय बघा. हा झाली उपाय. मी आधी ऐकलं होतं. मी हातोडी आणू का. ती त्याची वाहन सुटली माझ्या. मला नाही उपाय करायचा. नको. माझ्याकडे एक चांगला उपाय आहे. हा मग बोला आता कोणाची वाट बघताय. अहो माझ्याकडे एक औषध आहे पण ते दिवसातून 11 वेळा घ्यायला लागतं. अरे सम्या 11 काय मी 22 वेळा घेईन रे. जा जा लवकर घेऊन ये जा. हा आणतो आणतो. राहुल अरे मला टेन्शन आलंय रे. अंजू आता तुला कसलं टेन्शन आलं यार. आज मावशी आरोग्य कसं चांगलं राहावं याच्यावर प्रवचन देणार आहे. आरोग्यावर प्रवचन देणार होत्या पण आता स्वतःच काय होऊन बसलंय बघा. जा तू तू माझ्या घरात आधी बाहेर हो. जा जा. मावशी मी जातो पण तुम्ही शांत व्हा शांत व्हा. मावशी मावशी तुम्ही चिडचिड करू नका. तुम्हाला त्रास करून घेऊ नका. दाढ अजून दुखेल पण तुम्हाला काहीच कळणार नाही. चल राहुल चल.
मला असं वाटतंय मावशी आत्तापासूनच वेड्यासारखं वागायला लागले. अहो, असं बोलू नका, त्रास होत असेल त्याला. त्यांनी तुमचा विचार केला का? वाटेल बरं ग वाटेल. हे घे औषध, याने सगळी दुखणी बरी होतात. ऑल इन वन आहे. हो हिला बरं नाहीये, औषध माझ्याकडे द्या. हा 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 घ्या. अहो मला पण फायदा झाला होता, तुम्ही वापरून बघा, तुम्हालाही नक्की फायदा होईल. नक्की होईल ना? हो हो बहिणी, माझ्यावर विश्वास ठेवा. काय होणार नाही ना? काही नाही होणार. रे घे. दुखते की नाही दाढ तुझी? किती द्यायचं हो? हा दे. हा हॅलो. तर मंडळी, आज या ठिकाणी आपल्याला साईडला सगळ्यात वयाने मोठ्या गे अंजे, ग माईक वर बोलतेस ना, हळू बोल ना. आपल्याला साईडला सगळ्यात वयाने मोठ्या एवढं हळू ऐकायला येईल असं बोल ना. आपल्या साईडला वयाने सगळ्यात मोठ्या आणि मनाने दुप्पट उत्साही, म्हणजे इतके उत्साही की तरुणांनाही त्यांचा उत्साह अगदी लाजवे, अशा आपल्या सगळ्यांच्या लाडक्या लीलावती मावशी, टाळ्या. ज्या सतत आपल्या प्रेमळ शब्दांनी आपल्याला मार्गदर्शन करत असतात, प्रेमळ स्वभावाने शांत, कुणालाही टोचून न बोलणाऱ्या, हे दात काढायला काय झालं? ऐकायचं नसेल तर घरी जा आपापल्या. वहिनी 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 जाऊ द्या. जाऊ द्या. तर आपल्या लीला मावशी इथे आपल्याला वाढत्या वयात मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी यावर सल्ले देणार आहेत. नुकत्याच त्या एका मोठ्या दाढदुखीतून बाहेर पडलेल्या आहेत. तर अशा बिकट स्थितीत मनाला मजबूत कसं करायचं यावर ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर जोरदार टाळ्या उंचावतात लीलावती मावशीसाठी. मावशी. तर माझ्या चाळीच्या मुलांनो, आज मी तुम्हाला मानसिक आरोग्याचे धडे देणार आहे. सर्वप्रथम आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मन साफ ठेवावं लागतं. मग सगळ्यांशी हसून खेळून बघायचं, खूप खायचं, खूप झोपायचं, शरीराला आराम देण्यासाठी. कोणाची बात करू नये, टोचून बोलू नये, निंदा करू नये. दिवसातून 4 वेळी नामस्मरण करावं. सम्या, मदत, अरे मावशींना काय झालं, असं काय बोलायला लागलं? काय माहित, दाढ दुखीमुळे असेल कदाचित. जरा विचित्रच बोलतात ना रे, तोंडात दात नसल्यासारखं.